आजच्या संदेशाकडे आपण वळू आणि आजचा जो संदेश खूप सोपा एक संदेश तुमच्यासाठी आणि हा जो एक थॉट किंवा हा जो विषय तुमच्यासाठी मी घेऊन आलो आणि इंग्लिशमध्ये त्याला बोस्टिंग म्हणजे काय करणे किंवा बढाई मारणे किंवा एखाद्या गोष्टीविषयी अभिमान बाळगणे याचा तो अर्थ होतो. आणि या गोष्टीविषयी थोडंसं आजच्या दिवशी आपण मनन करू. लक्षात ठेवा, अभिमान बाळगणे किंवा एखाद्या गोष्टीविषयी बढाई मारणे याचा अर्थ हा नसतो की हा सदैव वाईट असतो, बघ नाही. जसं एखाद्या वडिलाला आपल्या मुलाविषयी जर त्याने चांगली कामगिरी केली, चांगला शिकला, त्याचं चांगलं बघत असताना एखाद्या वडिलाला आपल्या मुलाविषयी काय अभिमान वाटतो आणि किंवा त्याच्याविषयी त्याला गर्व वाटतो. आणि हा एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. असे खूप सारे उदाहरणं आपल्या जीवनात असतात. म्हणून हे जो गर्व किंवा अभिमान आपण त्याला म्हणू, हा असा नाही की प्रत्येक वेळेस हा वाईटच असतो. कारण सदैव आपल्याला अभिमान म्हटलं की आपल्याला वाटते की अरे हे तर वाईट आहे वाटते. नाही, खूप साऱ्या गोष्टी ज्याच्याविषयी आपल्याला अभिमान वाटतो, आपल्याला चांगलं वाटते. आणि बायबलसुद्धा या गोष्टीद्वारे खूप साऱ्या गोष्टीत अभिमान कसा बाळगावा याच्याविषयी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला एक मजेशीर किस्सा सांगतो. एकदा समजून घ्या, म्हणजे एक जोक आहे हा की जगातले सगळे विद्वान डॉक्टर, सगळे विद्वान सायंटिस्ट आणि सगळे विद्वान लोक एकत्रित जमले आणि त्यांनी ठरवलं की आपण काय करू, आपण आपल्यापाशी एवढं नॉलेज आहे, टेक्नॉलॉजी आहे, काऊन नाही आपण माणूसच बनवून पाहू एखादा. कारण बायबल सांगतं की देवाने मातीतून मनुष्य बनवला आणि आपण पण मातीतून मनुष्य बनू. आणि हा जेव्हा विचार सगळा त्यांनी जेव्हा मनात आणला आणि देवाने वरून त्यांचा विचार बघितला आणि स्वर्गातून काय केला, आवाज आली का ठीक आहे तुम्ही मनुष्य बनवा, आपण लक्षात घ्या तुम्ही स्वतःचीच माती वापर जा. जोक समजलं तुम्हाला? कारण या जगातली माती सुद्धा सगळ्या गोष्टी देवाने बनवला आहे. म्हणून मनुष्य कधी असा म्हणू शकत नाही का ह्या गोष्टी मी बनवतो. आणि म्हणून आपण ज्या सकाळच्या सभेत आपण बघितलं की देवाने मनुष्याला ती बुद्धी दिली. जसं आणखी एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो की शेंगदाणे, की नाही, त्याला इंग्लिशमध्ये पीनट म्हणतात. आणि ही खरी गोष्ट आहे, याचा आधीचा जोक होता बरं का. तर जो शेंगदाणे आहे आणि अमेरिकेतला एक जो सायंटिस्ट म्हटल्यापेक्षा एक व्यक्ती ज्याने शेंगदाण्याचा इतका प्रयोग केला आणि त्यातून इतक्या साऱ्या गोष्टी त्याने काय केल्या, जगाला दिल्या. जसं शेंगदाण्याचं तेल, एक असतं पीनट बटर, एक असतं एक शेंगदाण्याला इंग्लिशमध्ये पीनट म्हणतात. आणि चॉकलेट आईस्क्रीममध्ये यूज होतं. आणि पीनट बटर किंवा पीनट ऑइल या सगळ्या गोष्टी बनवल्या गेल्या. आणि त्याने त्या व्यक्तीला जेव्हा अमेरिकेचं जे सांसद आहे तिथे जेव्हा त्याला विचारण्यात आलं का तू या गोष्टी अशा विचार कशा केल्या, कारण या सगळ्या गोष्टी खूप फेमस आहे, आम्ही कधी विचार केला नाही की या शेंगदाण्यातून पीनटमधून अशा गोष्टी होऊ शकतात. तर त्याने या मनुष्याने योग्य उत्तर दिलं की बायबलमधून. तो म्हणाला बायबलमध्ये असं कुठं आहे? तो म्हणे बायबलमधला जो देव आहे त्याने बुद्धी दिली आहे आणि ते बुद्धीचा जेव्हा तुम्ही वापर करता, कारण त्याने ते दिले आहे, या गोष्टी ऑलरेडी होऊ शकतात. तो फक्त मनुष्याच्या हृदयात डोक्यात ते ह्या गोष्टी आयडिया टाकतो आणि त्याच्याद्वारे आपण चालतो आणि त्या गोष्टी उलगड्या होतात. समजलं? म्हणून या व्यक्तीला सुद्धा अभिमानच होता, पण त्याने काय तो योग्य गोष्टीत टाकला. कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की देवाने हे बुद्धी आपल्याला दिली आहे आणि ही अशी गोष्ट आहे, हो की नाही, की आपण या गोष्टीचा पूर्ण उपयोग करणे आणि देवाने जे आपल्याला डोकं दिलं आहे त्याचा उपयोग करणे. आणि हेच डोकं मनुष्याला शिकवतं की देव नाही आहे. म्हणजे हे एवढी चुकीची गोष्ट आहे. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं त्या मुलाविषयी, आणि त्याला जेव्हा मी देवाविषयी सांगत होतो त्याने मला एक गोष्ट सांगितली आणि मला खूप हसू आला. तो म्हणाला की एवढे शिकले तुम्ही पण तुम्हाला हे समजलं नाही का देव नाही आहे की नाही. आणि मला या गोष्टीचा एवढा हसा आला. पण हे खूप सत्य आहे, लक्षात ठेवा की शिक्षण याच्यामुळे मनुष्याला देव कळत नाही. असं नाही आहे की मनुष्य चंद्रावर गेला आणि त्याला बघा अरे मला समजलं की या अभ्यासामुळे नाही, शिक्षणामुळे देव नाही कळत. शिक्षण आणि ह्या देवाच्या गोष्टी याला कन्फ्यूज करू नका. कारण शिक्षण तुमच्या हृदयात विश्वास नाही तर तुम्हाला
जेव्हा शिक्षणात तुम्ही अधिक पुढे जाता तुम्हाला काय करतो, तुम्ही देवापासून तुम्हाला दूर नेल्या जातं. पण तो आपला विषय नाही. तर आपण आज जे बघत आहोत की अभिमान बाळगणे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की अभिमान हा चांगलाही असू शकतो, वाईटही असू शकतो. म्हणून आजचा विषय हा खूप सोपा आहे, आणि अभिमान कुठल्या गोष्टीचा बाळगावा याच्याविषयीचे तुम्हाला मी वचनं देतो. आणि ह्या देवाच्या दृष्टिकोनातून असा हा अभिमान बाळगणे खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात मोठा म्हणजे अभिमान जो बाळगावा तो देवाविषयी बाळगावा. अभिमान जो बाळगावा तो देवाविषयी. स्तोत्रसंहिता 44:8 मी हे सगळे वचनं आणि याचे सगळे कारण तुम्हाला मी सांगतो. तर पहिला अभिमान देवाविषयी बाळगावा, आणि स्तोत्रसंहिता 44:8 म्हणतं, देवाच्या ठाई रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, आणि तुझ्या नावाला आम्ही सर्व काळ महिमा देऊ. तर सगळ्यात मोठा अभिमान तुम्ही जो बाळगला पाहिजे की देव तुम्हाला माहीत आहे, त्याच्या ठाई तुम्ही अभिमान बाळगा, आणि त्याच्यामुळे तुमचं जीवन बदलेल. दुसरा, बायबलमध्ये सांगतं की अभिमान एक स्त्रीने सुद्धा बाळगावा. पण कुठल्या स्त्रीने, त्याच्याविषयी बायबल सांगतं. नीतिसूत्र 21:30 नीतिसूत्र 21:30 म्हणतं, लावण्य फसवे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते. म्हणजे अभिमान कोणाचा, की जे स्त्री परमेश्वराचं भय धरते. लक्षात ठेवा, ज्या घरातली स्त्री परमेश्वराचं भय धरते ते घर पुढं जातं, ते घर आशीर्वादित होतं. म्हणून हा जो दुसरा अभिमान आपण जो बघितला तो म्हणजे कसा, तर स्त्रीने जे परमेश्वराची भय बाळगते अशा स्त्रीचा अभिमान. आणि काही असे अभिमान बायबलमध्ये दिलेले आहेत जे आपल्यावर जेव्हा संकटी येतात. लक्षात ठेवा, या गोष्टी तुम्हाला असं वाटेल आता संकटात कसा अभिमान बाळगावा. कारण रोमकरास पत्र 5:3 म्हणतं, आणि इतकेच नाही तर आपण संकटातही अभिमान मिरवतो, कारण आपण जाणतो की संकट काय देते, धीर उत्पन्न करते, आणि धीर प्रचिती व प्रचिती आशा उत्पन्न करते. याचा अर्थ काय, की जोपर्यंत तुमच्यावर संकट येत नाही, ज्या मनुष्यावर कधी संकट आले नाही, जो फुलात वाढला तो या जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्याला काहीच गोष्टी समजत नाही. आणि म्हणून संकट हे काय करतात, तुम्हाला धीर देतात, तुम्हाला स्ट्रॉंग बनवतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आधी उदाहरण, तुम्ही स्त्रिया ज्या बसल्या आहेत, आणि माझ्या बहिणीनं सुद्धा अंगठीविषयी उदाहरण दिलं. ती अंगठी जी असते तुम्हाला माहीत असेल का, ते किती त्याची जे बनावट आहे ती मातीत तसं सापडत नसतं. सोनं जे सापडतं ते काय असतं, ते अशा परिस्थितीत असतं का ते घेऊन तुम्ही घालू शकत ना. तर त्याला काय करावं लागतं, त्याला ते जाळतात आहे की नाही, त्याला ते गरम करतात. म्हणजे त्याच्यातल्या ज्या सगळ्या वाईट किंवा दूषित जे द्रव्य आहे ते निघतात, आणि त्याला काय करतात, त्यातून बाहेर काढतात, आणि त्याच्यावर प्रक्रिया केलं जातं. त्या सोन्यावर ठोक पिटाई सगळ्या गोष्टी होतात, आणि मग शेवटचं जे निघतं मग आपण त्याला म्हणतो आहे ना 18 तोडे किंवा 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट. तर हे काय आहे, त्याचं काय आहे, त्याचं की किती ही गोष्ट किती काय शुद्धीकरण आपण करतो. व्हेरी गुड, खूप चांगला शुद्ध शब्द. तसाच मनुष्य ओके नाही, तुमचं शुद्धीकरण तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुमच्यावर संकट येत नाही, संकटातून तुम्ही बाहेर जात ना. ओके नाही, तुम्ही बघत ना का, माझे वडील मला खूपदा म्हणतात, बाबू मी एवढे उन्हाळे पावसाळे बघितले आहे की नाही. त्याचा अर्थ काय, तेच सांगत आहे ते की आम्ही इतके संकट बघितले आणि की आम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत आहे. म्हणून जो अभिमान जो आहे जो चांगला आहे, आणि देवाचे शब्द म्हणते कशाविषयी, की तुमच्यात जेव्हा संकट येतात, कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते, आणि धीर प्रचिती व प्रचिती काय करते, आशा उत्पन्न करते. आणि म्हणून संकटातही अभिमान बाळगावा अशी देवाची इच्छा आहे. आणि एक दुसरा जो देव म्हणतो की अभिमान, रोमकरास 5:11 प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अभिमान बाळगावा. कारण वचन सांगतं, इतकेच नाही पण आता ज्याद्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त, याच्याद्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान मिरवला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला सांगितलं, देवामध्ये आणि तुमच्यामध्ये, जसं या डिझाईन याच्यात दिलेलं आहे, देवामध्ये आणि तुमच्यामध्ये वैरी आहे. आपल्या पापांमुळे आपण देवाजवळ जाऊ शकत नाही.
आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा मध्यस्थी आहे. आणि जेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकारतो तो काय करतो, ते वैर्य जे आहे किंवा जी दुश्मनी आहे ती निघून जाते. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्यामध्ये आणि देवामध्ये काय आहे, मध्यस्थी आहे. आणि म्हणून जो अभिमान जो बाळगावा तो प्रभू येशू ख्रिस्तामुळे, की ज्याच्यामुळे मला देवाजवळ जाता येईल. आणि म्हणून या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अभिमानाविषयी मी तुम्हाला सांगतो. आणि जो अभिमान न बाळगावा, या ज्या गोष्टी आपण बोललो ज्या चांगल्या आहेत देवाच्या दृष्टिकोनातून, ज्या तुम्ही बाळगल्या पाहिजे, त्या तुम्ही केल्या पाहिजे. एक शेवटचा म्हणजे की क्रॉस, जो प्रभू येशू ख्रिस्ताचा जो क्रॉस आहे, लक्षात ठेवा याच्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे का प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी क्रुसावर हे केलं. गलती करास पत्र 6:24, गलती करास पत्र 6:24 म्हणतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाचा अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो. पण ज्याच्याद्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळले आहे. म्हणून तुमचा जो अभिमान आहे तो सदैव त्या क्रूसाविषयी असला पाहिजे. जेव्हाही तुम्ही क्रूस बघता, लक्षात ठेवा क्रूसवर जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त बघता, हे लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त आता त्या क्रूसावर नाही. म्हणून त्या क्रूसावर जाऊन तिथे रडल्याने काहीच होत नाही. हे लक्षात ठेवा, त्या क्रूसावर त्याने सगळं कार्य पूर्ण करून तो स्वर्गात बसलेला आहे. त्या क्रूसावर त्याने सांगितलं की इट इज फिनिश, म्हणजे सगळं मनुष्यासाठी संपन्न झालेलं आहे. हे सत्य समजणं आवश्यक आहे. पण त्या क्रूसाविषयी का देवाने माझ्यासाठी केलं याच्याविषयी तुम्हाला अभिमान असला पाहिजे. आता आपण ज्या गोष्टी बोलू त्या म्हणजे चुकीचा अभिमान. चुकीचा अभिमान म्हणजे मनुष्याविषयी फुशारकी मारणे. आपण आपल्या विषयाकडे येत आहो. मनुष्याविषयी जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीला, मनुष्याला सगळ्या गोष्टीचा काय देता, त्याला तुम्ही सगळ्या गोष्टीविषयी काय क्रेडिट देता की हो याच्याचमुळे या गोष्टी झाला आणि किंवा माझ्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. हा जो अभिमान आहे हा सगळ्यात वाईट आहे, जो मनुष्यात सदैव असतो. म्हणून आतापर्यंत आपण चांगल्या अभिमानाविषयी आपण बघितलं, पण जो वाईट अभिमान तो आहे जो मनुष्य सगळ्या गोष्टीचं क्रेडिट स्वतःवर घेतो. ज्याला असं वाटतं एक तो मनुष्याला देतो की या मनुष्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या, किंवा तो स्वतःवर क्रेडिट घेतो. म्हणून तुम्हाला सांगितलंय की देव कधीही मनुष्य प्रेमी नाही. मनुष्य प्रेमी म्हणजे काय, मी तर तुम्हाला सांगितलं देवप्रीती आहे. मनुष्य प्रेमी म्हणजे म्हणजे आपण आहे की नाही, एखादा व्यक्ती मोठा असला किंवा त्याच्यापाशी खूप सारी दौलत किंवा खूप सारी त्याच्यापाशी काय असलं अधिकार असलं तर आपण त्याला काय करतो, जास्त भाव देतो. याला मनुष्य प्रेमी म्हणतात, हो की नाही. आणि देवासमोर असं नाही का, नाही का हा अधिकारी आहे, हा राष्ट्रपती आहे, हा मुख्यमंत्री आहे, तर हा याला जास्त भाव आहे, असं देवासमोर नाही. म्हणून हा जो अभिमान आहे तो आहे चुकीचा. आणि जे देवाने मनुष्याचे गुणधर्म सांगितले जे आपल्यामध्ये आहेत आणि जे सगळ्यात वाईट आहेत, त्याच्यात देवाने रोमकरास 1:30 मध्ये म्हटलं आहे, निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ आणि प्रौढी मिरवणारे. म्हणजे प्रौढी मनुष्य देवाला कधीच आवडत नाही. तुम्ही या चर्चमध्ये असताना कुठलाही व्यक्ती जो प्रौढी किंवा जो स्वतःला चांगला समजतो त्याच्याजवळ देव कधीच नसतो. मी तुम्हाला सदैव सांगत असतो की तुमच्यातला तुम्ही, माझ्यातला मी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत देव चालू होत नाही. तर हे जे आपण बघितलं हे अभिमानाविषयी बघितलं. आणि आता जे तुम्हाला मी सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं जे आपण सगळे करत असतो आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे काय, जे वचन आहे ते तुमच्यासाठी वाचतो. नीतिसूत्रे 27:1. नीतिसूत्रे 27:1 म्हणतं, उद्याविषयी बडाई मारू नकोस, कारण एक दिवस काय घेऊन येईल हे तुला माहीत नाही. आणि इथे जो आपण दिसतो की देव म्हणतो की उद्याविषयी म्हणजे का, उद्या मी करेल. आणि मी कुठल्या गोष्टीविषयी, कारण ही आध्यात्मिक गोष्टीविषयी आपण बोलत आहोत, तर देव इथे मनुष्याला सल्ला देत आहे की उद्यावर ढकलू नको. कुठलीच गोष्ट देवाविषयीची जे देवाचे वचन तुमच्या संग बोलतं
ते उद्यावर ढकलू नको, कारण उद्या काय घेऊन येईन हे तुला माहीत नाही. आणि मी तुम्हाला आजच्या या रविवारच्या सकाळी 3 अशा गोष्टी ज्या चॅलेंजिंग तुम्हाला सांगत आहो का ज्या गोष्टी तुम्ही कधीच उद्यावर ढकलल्या नाही पाहिजे. त्या कधीच तुम्ही का मी पुढं हे करेन या गोष्टी तुम्ही कधीच नव्हे, तर आज तो निर्णय घेतला पाहिजे, उद्यावर कधीच ढकललं नाही पाहिजे. आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कधीही तुमच्या सॅल्वेशन, कधीही तुमच्या तारणाविषयी, कधीही तुमच्या उद्धाराविषयी जे डिसिजन घ्यायची आहे, जे तुम्हाला त्याला हाक मारायचा आहे, ती गोष्ट तुम्ही कधीच उद्यावर ढकलली नाही पाहिजे. तुम्हाला माहित नाही की उद्या आहे का नाही. म्हणून सगळ्यात मोठी ही गोष्ट या तिघापैकी का जर तुम्हाला कळतं का देवाचं वचन हे सांगतं की मी पापी आहे आणि देवाचं वचन सांगतं की ख्रिस्ताचा स्वीकार कर, आणि जेव्हा जर तुमचे मन तुम्हाला सांगत असेल की हे मला समजतं पण मी उद्यावर ढकलेल, एक दिवस मी बघेल, एक दिवस मी ते डिसिजन घेईल, तर देवाचं वचन म्हणतं की उद्याविषयी बळाई मारू नकोस. मी तुम्हाला याकोबाचं पुस्तक याकोब 4:13-17 काही वचनं तुमच्यासाठी वाचतो. आणि याकोब याच्यात म्हणतो, अहो तुम्ही जे म्हणता की आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि तेथे व्यापार करून कमावू. इथे देव काय उदाहरण देत आहो अशा मनुष्याविषयी जो प्लॅनिंग करत आहे की उद्या हे करू, परवा ते करू, पण उद्या काय होईल हे तुम्हाला माहीत नसते. आणि इथे वचन सांगतं की तुमचे आयुष्य काय आहे, तर तुम्ही केवळ वाफ हा, ती थोडा वेळ दिसते आणि नंतर दिसेनाशी होते. तर तो म्हणते की जर तुमचे डिसिजन तुम्ही डिले करता तर तुमचं जीवन हे वाफेसारखं आहे, ते थोड्या वेळ राहील आणि इथून निघून जाईल. जेव्हा मी माझ्या सेवेच्या दरम्यान जेव्हा मी लोकांसंग बोलतो आणि तुम्हाला जसं सांगितलं अनोळखी लोकांसंग बोलत असताना मी त्यांना सदैव एकच प्रश्न विचारतो, जे मी तुम्हालाही विचारला आहे की आजपासून 50 वर्षानं वगैरे हे लहान मुलं कदाचित हे तिघं राहतील, पण मला नाही वाटत की आपले हे तिघं सोडून या खोलीतला एकही व्यक्ती येणाऱ्या 50 वर्षानंतर आपण राहू, एकही व्यक्ती नाही, हे तिघं राहतील. आणि म्हणून काय महत्वाचं आहे की आपण इथे नसताना आपला आत्मा जो आहे तो स्वर्गात गेला पाहिजे. आणि हे डिसिजन जेव्हा तुम्ही टाळता, हे डिसिजन तुम्हाला समजते की मी घेतली पाहिजे. देवाचा वचन हे जे आहे हे सांगतं की जोही हाक मारेल तो वाचवल्या जाईल. ती हाक मारण्यासाठी जेव्हा तुम्हाला समजतं की हे केलं पाहिजे, आणि तो शैतान जेव्हा वारंवार तुमच्या डोक्यापासून ते काय करतो, तो विचार घेऊन जातो, तुम्ही ते डिसिजन घेऊ शकत ना. देव म्हणतो उद्याची बळाई मारू नकोस, कारण उद्या काय होईल हे तुम्हाला समजत नाही. आणि म्हणून याकोब 4:15 म्हणतं, त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू. आता तुम्ही आपल्या योजनेत अभिमान मिरवता, म्हणजे की आपण कधीतरी या गोष्टी करू, अशा प्रकारच्या सर्व अभिमान व्यर्थ आहे. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं आजचा विषय खूप सोपी आहे का याच्यातला जो वाईट अभिमान जो आहे देवाच्या दृष्टिकोनातून, तो म्हणजे आपल्या तारणाचं डिसिजन पुढे ढकलणे. आणि म्हणून 17वं वचन म्हणतं, म्हणून चांगले करणे कळत असून तुम्हाला माहीत आहे काय हे चांगलं आहे देवाच्या दृष्टिकोनातून, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही पापी आहात, तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला वाचवणारा पाहिजे, आणि तुम्हाला चांगले करणे कळत असून जो ते करत नाही ते पाप आहे. म्हणजे आपण ज्या पापासाठी ख्रिस्ताला हाक मारली पाहिजे ते टाळत असताना ती गोष्ट करणे सुद्धा पाप आहे. आणि म्हणून जो सगळ्यात पहिला मुद्दा जे मी तुम्हाला सांगितला की उद्याविषयी हुशारकी मारणे, अभिमान बाळगणे, आणि ही जी तारणाची डिसिजन डिले करणे की मला कळतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे, देवाचा शब्द आता मला समजतो, मला ट्रूथ समजतो, सत्य समजतो, देवाची इच्छा समजतो, देवाचा शब्द माझ्या संग बोलतो, पण मी ते डिसिजन फक्त टाळत आहे. या गोष्टी तुम्ही करू नका. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. अमेरिकेला एक मोठे 2 टावर होते, आणि जे आता मला वाटते ते ट्विन टावर होते, आता ते नाहीत,
तर एक जो व्यक्ती आहे त्याने काय केलं, त्या 2 टावरमध्ये तार बांधला, कारण त्याची इच्छा आहे की आपण तारावर चालायचं आणि अशा बिल्डिंगवर चालायचं की सगळं जग आपल्याकडे बघायला, आपलं नाव फेमस झालं पाहिजे. आणि सगळ्यांपासून लपून या व्यक्तीने काय केलं, त्या 2 मोठ्या बिल्डिंगवर ज्या खूप दूर होत्या तार बांधला. आणि जेव्हा सगळे लोक सकाळी आले, सगळे बघू जे आपल्या कामात बिझी होते, आणि त्यांनी वरती नजर टाकली तर यांनी काय बघितलं की तो तारावर तो व्यक्ती चालत आहे, कारण हा स्वतःला खूप चांगला बॅलन्स करणारा होता आणि त्याला जगाला दाखवून द्यायचं होतं की बघा मी कसा करत आहो. आणि हा जेव्हा त्या एवढ्या मोठ्या हाईटवरून, जगातल्या सगळ्या मोठ्या 2 इमारतीवरून तार बांधून चालत होता, आणि खाली लोक की अरे बायजो, अरे पडशील, अरे लक्ष दे, आणि हा व्यक्ती सरळ काय करत होता, त्या तारावर चालत होता. आणि या व्यक्तीने काय केलं, पूर्ण एक जी पूर्ण धाव आहे या टावर पासून ए पासून बी पर्यंत पूर्ण केली. आणि लोकांनी सुद्धा चांगला श्वास घेतला की बा बरं झाला हा वाचला, पडला नाही, पडला असता तर मेला असता. तेव्हा हा व्यक्तीनं काय केलं, आता मी आलो, आता परत जाणंही आवश्यक आहे. मग त्याने काय केलं, पलटला. आणि हे बाकीचे अरे आता केलं, तिथूनच खाली उतर, चालत कशाला आहे, याने अजून चालणं चालू केलं. का, कारण त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो अधिक आणि अधिक वाढत होता. आणि या व्यक्तीने काय केलं, त्याच्यावर चालणं चालू केलं. आणि खालचे सगळे लोक आपला जीव मुठीत घेऊन, सगळे ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, पोलीस, पण आता त्या तारावर चालणाऱ्या मनुष्याला कोणीच काय थांबू शकले नाही. आणि याने काय केलं, पुन्हा एकदा हळूहळू, आणि याचा कॉन्फिडन्स वाढत होता. आणि या जगाचा आनंद एवढ्यावरून त्याला पूर्ण जग दिसत होतं. त्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यामध्ये तो काय करत होता, व्यस्त होता. आणि त्याने पूर्ण दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. लोकांनी काय घेतला, श्वास घेतला की याने पूर्ण केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्याने ठरवलं की अजून एक राऊंड मारतो. त्याने अजून एक राऊंड मारला. आणि जेव्हा तो मधात आला आणि त्याचा पाय घसरला, तो व्यक्ती खाली पडला आणि तो मेला. मी तुम्हाला ही गोष्ट काय सांगत आहे, जेव्हा तुम्ही डिसिजन घेत ना, तुम्ही अक्षरशः त्या 2 इमारतीमधल्या तारेवरचा मनुष्य आहात. तुम्ही काय सांगत आहात, देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे, पडशील, स्वीकार कर, देव तुमचा आत्मा वाचू शकतो, देव तुम्हाला वाचू शकतो. पडशील, जर त्या तारावून जर तू पडशील, अनंताच्या नरकात जाशील. जीवन तोपर्यंतच आहे, डिसिजन तोपर्यंतच तू घेऊ शकतो जोपर्यंत तू जिवंत आहे. हे देवाचे वचन जे खालचे जे लोक आहेत ना, त्याच्यासारखं सदैव तुमच्या संग बोलत असतो. तुम्ही त्या व्यक्तीसारखे आहात. कुठलाही व्यक्ती जो त्या तारावर चालत आहे तो म्हणते काही नाही, मला कॉन्फिडन्स आहे, मी जाऊ शकतो, मी येऊ शकतो, मी धावू शकतो, सगळं मी करू शकतो. पण त्याचा पाय घसरला. तसाच या जगातला प्रत्येक व्यक्ती ज्याच्यापाशी देवाचा शब्द सांगितला जातं, हा आवाजच त्या गोष्टीसाठी आहे का ती डिसिजन घेऊ नको. कुठली, का स्वतःच्या मनाने चालण्याची. जेव्हा देवाचं वचन म्हणतं का तू पापी आहेस, कुठला क्षण तुझा पाय घसरेल, म्हणजे कुठला क्षण तुझा शेवटचा श्वास राहील, आणि जेव्हा तुझा शेवटचा श्वास संपल्यावर तो तारावरचा मनुष्य जसा खाली पडला तसे आपण अनंताच्या नरकात पडू. आपल्याला माहीत होतं सत्य काय आहे, तरी आपण स्वीकारलं नाही, आपण डिसिजन घेतली नाही, कारण आपण उद्याची हुशारकी केली की कधीतरी करू. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की उद्याची बळाई मारू नको. तुला सत्य जेव्हा आज माहीत आहे, तुला कळतं की मला आज गरज आहे, आणि तरीही तू करत नाही, तो व्यक्ती त्या ताऱ्यावरच्या मनुष्यासारखा आहे. तो पळणारच, हे लिखित आहे. का, कारण वचन काय सांगतं, एकचदा मरण आहे आणि नंतर न्याय आहे. म्हणून तो पळणारच, तो मरणारच, तो अनंताच्या नरकात घुसणारच. पण जोपर्यंत तो जिवंत असताना डिसिजन घेतो आणि ख्रिस्ताचा स्वीकार करतो, त्याला समजतं मी पापी आहे, आणि जो महान सर्वशक्तिमान देव ज्याच्याविषयी आपण सकाळी ऐकलं, तो आत्मा वाचू शकतो, त्याला हाक मारण्यासाठी जो डिले करतो. देव म्हणतो
का तुला चांगलं सत्य माहीत असताना तू जेव्हा नाकारतं तू पाप करत आहे. म्हणून तुम्हाला जे पहिलं उदाहरण मी सांगितलं की उद्याविषयीची फुशारकी मारणे, का माझ्याजवळ उद्या आहे मग मी हे करेल, ही डिसिजन ही जी आहे तुमची मनुष्याला फसवेल आणि त्या ताऱ्यावरच्या व्यक्तीसाठी अनंताच्या नरकात टाकेल. म्हणून पहिली डिसिजन कुठल्याच व्यक्तीने, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अनंताच्या मरणापासून वाचता ॲक्च्युली तेव्हा तुम्ही खरं जीवन जगता. तेव्हा तुम्हाला माहीत असतं की आता मी, समजून घ्या, मी तुम्हाला हे तारेवरचं हे उदाहरण दिलं, ओके नाही. आता ह्या व्यक्तीचं काय होतं, हा त्याचा छंद होता. आता समजून घ्या त्याच्या खाली नेट लावली. काय लावली? नेट लावली मोठीच्या मोठी. आणि तुम्हाला माहीत आहे काही फरक पडत नाही, मी पडलो तरी मी सांभाळल्या जाईल. ती नेट प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनासाठी आहे. कारण मृत्यू तुम्ही टाळू शकत नाही, पण जेव्हा ख्रिस्ताचा स्वीकार करता आता तुम्ही अक्षरशः जगू शकता. कारण तुम्हाला कळतं काही फरक पडत नाही. कारण मृत्यू जरी आला, मी स्वीकार केलेला आहे, माझ्या पापाची क्षमा झाली आहे, अनंत जीवन मला भेटणार आहे, काहीच फरक पडत नाही. म्हणजे समजतं की ज्या तारेवरच्या व्यक्तीविषयी तुम्हाला सांगितलं, आता तो काही करू शकतो कारण त्याला माहित आहे प्रोटेक्शन आहे. तेच प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सांगत आहे. तेच देवाचं वचन वारंवार सांगत आहे की हे मनुष्या, ये पाप्या, माझ्याजवळ ये, अनंताचं जीवन तू घे, की तुझं हे पण जीवन आशीर्वादित होईल. जेव्हा तुला माहीत आहे की मी प्रोटेक्टेड आहे, जेव्हा तुम्हाला माहीत आहे की ख्रिस्ताने माझी क्षमा केली आहे, माझे सगळे पाप क्षमा झाले आहे, तेव्हा इवन तुम्ही मरणाला सुद्धा घाबरणार ना. कारण तुम्हाला माहीत आहे की प्रोटेक्शन दिलेलं आहे. म्हणून समजतं किती महत्त्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीने ही डिसिजन कधीही टाळू नये. दुसरा जो निर्णय, जो सगळ्यात महत्त्वाचा, जे कधीही टाळू नये, ते म्हणजे पहिलं लक्षात ठेवा, हे सिक्वेन्स असंच झालं पाहिजे. दुसरा म्हणजे का पवित्र जीवन देवाच्या वचनावर जगणे. हे दोन एक नाही होत. तुम्ही जोपर्यंत तारले नाही तुम्ही पवित्र जीवन जगूच शकत ना. तुम्हाला समजतच नाही की पवित्र काय आहे. कारण जो पवित्र देव आहे त्यालाच तुम्ही स्वीकारलं नाही तर तुम्हाला कळेल कसं काय की पवित्र काय असते. तुम्ही स्वतःच्याच गोष्टीला समजाल का हेच पवित्र आहे आणि याच्यातच लोक फसतात. म्हणून पहिली डिसिजन झाल्यानंतर मला तुमचं हृदय माहीत नाही, माझं कार्य आहे देवाचं जे पत्र जे त्याने सांगितलं तुम्हाला सांगणं. तो म्हणतं की पहिले तारणाविषयी डिले करू नका, दुसरं पवित्र जीवन जगण्यासाठी डिले करू नका. तुम्हाला जे कळतं का माझे ह्या जुन्या गोष्टी, माझा जुना स्वभाव, जुने हे पाप, माझं हे बघणं, माझं हे वागणं, माझं हे चालणं, माझं हे हृदय, हे सगळं देवाविरुद्ध आहे आणि तरी तुम्ही डिसिजन घेत ना. तुम्ही म्हणता की एक दिवस मी चांगला बनीन, एक दिवस मी चांगला वागीन, एक दिवस देव माझ्यापासून आनंदित होईल. या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर देव म्हणतो की हे फुशारकी मारणं वाईट आहे. तुमच्यासाठी वचन वाचतो. इपिस्करास पत्र 4:21 म्हणतो, जर तुम्ही त्याच्याबद्दल ऐकले असेल, म्हणजे जर तुम्हाला येशू ख्रिस्त कळला, येशू आणि त्याच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणेच तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. आणि 22वं वचन इपिस्करास पत्र 4:22, तर तुमचा जुना मनुष्य, आणि तुम्हाला मी सांगितलं जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करणार ना, नवा मनुष्य येऊ शकत नाही. तर तुमचा जुना मनुष्य त्यास काढून टाकावा, कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाईचा वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे, यासाठी तुम्ही आत्म्याद्वारे नवीन केले जावे. आणि इपिस्करास पत्र 4:24, आणि जो नवा मनुष्य जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रेत निर्माण केलेला आहे तो धारण करावा. म्हणून पहिली डिसिजन तुम्ही कधी डिले करू नये, ते म्हणजे तुमची डिसिजन घ्यायची तारण्याविषयी ख्रिस्ताचा स्वीकार करणं आणि त्याला हात मारणं विश्वासाने, तो तुमचा आत्मा वाचवतो. दुसरं, तो तुमच्यात नवीन मनुष्य, माझ्यात त्याने नवीन नीती निर्माण केला तसा तो तुमच्यातही नवीन मनुष्य ख्रिस्त निर्माण करतो. आणि तो म्हणतो की आता जुना स्वभाव, जुन्या गोष्टी, जुने पाप, जुन्या या शरीराच्या वासना, सगळ्या गोष्टी तुम्ही सोडणे. लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल आहेत.
हे जोपर्यंत तुमच्या संग घडत नाही, कुठलाच व्यक्ती स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये नवीन मनुष्य घडत नाही, स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. देवाने निकोदेमसला काय म्हटलं? नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचे राज्य तू पाहू शकत नाही. आणि हा नवीन जन्म तारणामुळे ख्रिस्त घडवतो, तुम्ही घडवत ना. आणि मग जेव्हा तुम्ही तुमचा जर झाला असेल, मला ठाऊक नाही, तर तुम्ही पवित्र जीवन जगणे, जुन्या गोष्टी काढणे, पवित्र जीवनात वागणे, असं जीवन जगणे जे देवासमोर तुमचं जीवन आशीर्वादित पवित्र असणे, ही सगळ्यात मोठी डिसिजन जर तुम्ही टाळत असाल तर देव म्हणतो की तू वाईट करत आहेस. पहिली डिसिजन तारणाविषयी, दुसरं डिसिजन पवित्र जीवन जगण्याविषयी. आणि लक्षात ठेवा, मी वारंवार सांगतो, जर कुठल्या मनुष्याने ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं नाही, ज्याची इच्छा कधीच झाली नाही की माझं जीवन बदललं, तो ही दुसऱ्या डिसिजनवर डायरेक्ट येऊ शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, म्हणून हा सिक्वेन्स, पहिले स्वीकारणे, दुसरं पवित्र जीवन जगणे, आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही वाचले असाल, तारणामुळे काय होतो, तुमचा आत्मा वाचला गेला, तर दुसऱ्यांना सांगणे. याच्याविषयी कधीही डिसिजन डिले करू नका. जर तुम्हाला सत्य समजलं असेल, कारण जर तुम्हाला समजलं नसेल तर पहिले तुमच्यासाठी आहे, हे पहिले तुम्ही स्वीकारा. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर अनेकांना त्या सत्याविषयी सांगणे. मला सांगा की समजून घ्या, आपल्या राजकमलचा मोठा पूल आहे आणि त्या पुलावर समजून घ्या तुम्ही गाडी चालवली आणि तुम्ही समजा त्या पुलावर पहिले होते आणि मध्यभागी गेल्यानंतर तुम्हाला कळलं की हा पूल मधातून तुटला आहे आणि लोक भरारीनं येत आहे, तुम्ही मरत होते पण तुम्ही ब्रेक मारले आणि तुम्ही वाचले, तर तुम्ही काय कराल? तुम्ही घरी चालले आल का? नाही, तुम्ही तिथं थांबाल, आहे की नाही? अरे भाऊ लक्षात ठेव, मला दिसलं पण कदाचित तुला दिसणार नाही, तू मरशील, म्हणून तुम्ही तिथं थांबाल जोपर्यंत तिथं अशी सेक्युरिटी होणार नाही की लोक थांबतील. तसंच जर देवाने तुमचा आत्मा वाचवला असेल, तुम्हाला याची शाश्वती असेल, तर तुम्हाला दुसऱ्याविषयी वाटेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सिक्वेन्स बदलत नाही, पण जर तुमचा देवाने आत्मा वाचवला असेल तर तुमचं कार्य की अनेकांना सांगणे. म्हणून दुसरी डिसिजन महत्त्वाची आहे की पवित्र जीवन जगणे, कारण तुमच्याद्वारे देव काय करेल, तुमचा उपयोग करून घेईल. आणि म्हणून काही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. मार्क 16:15 म्हणतं, मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 15 वचन, तो त्यांना म्हणाला, सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. तुम्ही पूर्ण जगात तर जाऊ शकत ना, पण कमीत कमी तुमचा जो मित्र, कमीत कमी तुमचं जे कुटुंब, कमीत कमी जे तुमचे जवळचे आहेत, कमीत कमी ज्यांना तुम्ही मित्र म्हणता, त्याच्या संग मैत्री तर दाखवा. जो खरा मित्र ख्रिस्त म्हणून तुम्हाला सापडला, कमीत कमी त्याला तर सांगा. नाहीतर तुमची मित्रता काय कामाची का जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल आणि तुम्हाला माहीत आहे की तुमचा मित्र नरकाच्या दारावर आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं तिसरं, पहिलं म्हणजे तारणाची डिसिजन, दुसरं पवित्र जीवन जगणे, आणि तिसरं म्हणजे अनेकांना जे तुमचे जवळचे आहे त्या सत्याविषयी सांगणे. लक्षात ठेवा, वचन सांगतं की जर सांगितलंच नाही तर ते ऐकतील कशी, जर ऐकतीलच नाही तर ते विश्वास ठेवतील कशी. तुम्ही कोणावर विश्वास लादू शकत ना, पण तुम्ही फक्त सांगू शकता, कारण देव तुमच्याद्वारे कार्य करेल. एक मी वचन वाचतो शेवटचं, रोमकरास पत्र 9:13, आणि ते देवाचा सेवक जो पॉल आहे तो म्हणत आहे, आणि या वचनाद्वारे त्याचं हृदय बघा. रोमकरास पत्र 9:13, कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवाकरिता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन. याचा अर्थ काय माहित आहे? कारण त्याला माहित आहे की नरक एवढं वाईट आहे, तर जे माझे नातेवाईक, जे माझे जवळचे, जे माझे हितचिंतक आहे, त्यांच्यासाठी जर माझी स्वर्गाची जागा देता आली तरी मी हे करू इच्छील. हे त्याचं हृदय आहे. का? कारण तो आपल्या लोकांवर प्रेम करतो. तुम्ही आपल्या लोकांवर प्रेम करत ना का? तुमची इच्छा नाही का? ओके नाही, तुमची इच्छा नाही का की आपल्यासोबत आपल्या घरचे, आपले लोक यांचे आत्मे स्वर्गात व्हावे? आणि जर नाही
कारण काय आहे? याच्यात काही तुम्हाला मी वाईट सांगत आहो? याच्यात का तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे की जे पटत नाही? का तुमची अशी इच्छा नाही की आपल्या जवळचे स्वर्गात नसले पाहिजे? याचा फक्त एकच कारण असू शकतं की पहिली डिसिजन तुम्ही डिले करत आहात. कारण तुम्हाला मी सांगितलं, तुम्हीच वाचले नाही तर तुम्हाला हेच समजत नाही की खाई काय आहे, तुम्हाला हेच समजत नाही की नरक काय आहे, तुम्हाला हेच समजत नाही की नरकाची दुर्दशा काय आहे. कारण जर तुम्हीच वाचले नाही, तुम्ही अनेकांना सांगू शकणार नाही. कशाविषयी वाचू? मी स्वतःने वाचलो, मलाच माहीत नाही तर दुसऱ्याला काय सत्य सांगेल? म्हणून देवाचं वचन म्हणतं की एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला सत्य सांगू शकत नाही. म्हणून पहिली डिसिजन की स्वतःला वाचवणे आणि ख्रिस्त वाचू शकतो. दुसरी डिसिजन पवित्र जीवन जगणे. तिसरी डिसिजन अनेकांना सांगणे. ही देवाची इच्छा तुमच्यापासून आहे. विचार करा, मी जेव्हा एक शेवटचा मी तुम्हाला विचार सांगतो, मी जेव्हा सेवेसाठी जातो आणि त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला खरंच पटत आहे, त्याची खरंच इच्छा आहे, त्याला मी एकच गोष्ट सांगत असतो की म्हटलं, दादा याच्यानंतर कदाचित आपण भेटणार नाही, पण जर तू हा शब्द वाचला आणि तू त्याला हाक मारली, त्याने माझा आत्मा वाचवला, तो तुझाही वाचवेल. आज आपण इथे भेटणार नाही, पण मी तुला गॅरंटी सांगतो की स्वर्गात तू मला भेटशील आणि म्हणशील, ओळखतो तू मला, मी तुला जोग स्टेडियमवर भेटलो होतो, तू मला ख्रिस्ताविषयी सांगितलं. ओळखतो तू मला, मी तुला डेपोवर भेटलो होतो. ओळखतो तू मला, मी तुला इरविनला भेटलो होतो. ओळखतो तू मला, मी तुला त्या गावाला भेटलो होतो. ओळखतो तू मला, त्या रोडनं दिसताना तुम्हाला थांबवलं आणि तुम्हाला दाखवलं, तुम्हाला दिलं, मी ते वाचलं, मी ते स्वीकारलं, मी आज स्वर्गात आहे. जर तुम्ही स्वतः ख्रिस्ताचा स्वीकार केला असेल, लक्षात घ्या की तुमच्यासोबत आत्मे घेऊन जा, म्हणजे जो स्वर्गीय आनंद तुम्हाला होईल की मी काही लोकांना घेऊन येऊ शकलो. का फक्त तुमचं काम काय आहे? सांगणे. तुमचं काम आहे सांगणे. अगदी सगळ्यात शेवटी जे मी एक छोटीशी कविता, हे एक खूप एक ख्रिस्ताने भरलेला त्याच्या सेवेसाठीचा देवाचा संदेष्टा होता, एक व्यक्ती होता, त्याने लिहिलेले काही शब्द मी वाचतो आणि आपण थांबू. फक्त एकच जीवन, लवकरच ते संपेल, ख्रिस्तासाठी जे केले आहे तेच टिकेल. फक्त एकच जीवन, होय फक्त एकच, लवकरच त्याचे क्षणिक तास होतील पूर्ण. मग त्या दिवशी माझ्या प्रभूला मी भेटेल आणि त्याच्या न्यायासमोर मी उभा असेल. फक्त एकच जीवन, लवकरच ते संपेल, ख्रिस्तासाठी जे केले आहे तेच टिकेल. फक्त एकच जीवन, देव हाक मारतो, चांगल्या निवडीसाठी विनंती करतो. देवाच्या शब्दाला तुम्ही ऐकावे, त्याच्या पवित्र इच्छेला चिकटून राहावे. फक्त एकच जीवन, लवकरच ते संपेल, ख्रिस्तासाठी जे केले आहे तेच टिकेल. मग त्या दिवशी माझ्या प्रभूला मी भेटेल आणि त्याच्या न्यायासमोर उभा असेल. फक्त एक जीवन, लवकरच ते संपेल, ख्रिस्तासाठी जे केले आहे तेच टिकेल. माझ्या कुटुंबियांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, आजचा विषय आज खूप सोपा. मला ठाऊक नाही की तुम्ही या तिघातली कुठली डिसिजन उद्यावर ढकलता, पण जसं मी तुम्हाला सांगितलं, त्या ताऱ्यावरच्या मनुष्यासारखं याच्या डिसिजन जेव्हा तुम्ही ढकलता, तुम्हाला माहीत नाही की कधी शेवटचा दिवस आहे. पण जर आज देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, जे तुम्ही ऐकत असाल आणि तुम्ही या डिसिजन घेतल्या नसेल, तर याच समय आपण प्रार्थना करू. आपल्या मानाखाली घाला, याच समय देवाला हाक मारा. लक्षात ठेवा, देव तुमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, पण त्याची इच्छा आहे का तुम्ही त्याला हाक मारावी. जर तुम्हाला शाश्वती नसेल की आजपासून 50 वर्षानं किंवा ज्या दिवशी मी मरेल, आणि जर मला खात्री नाही का मी स्वर्गात जात आहे का नाही, तर हे तुमच्यासाठी आहे का ती पहिली डिसिजन तुम्ही डिले करता. जर तुम्हाला खात्री नाही, तुम्हाला या गोष्टीविषयी शाश्वत नाही का मी मरेल, मला माहीत नाही मी कुठं जाईल, म्हणजे तुम्ही पहिली डिसिजन डिले करता. आणि ते डिसिजन म्हणजे ख्रिस्ताला आपला आत्मा वाचवण्यासाठी हाक मारणे. विश्वास ठेवणे की प्रभू तुमच्यासाठी मारण्यात गेला. विश्वास ठेवणे की येशू ख्रिस्ताने तुमच्या सगळ्या पापाची शिक्षा घेतली. विश्वास ठेवणे की येशू ख्रिस्त हा तुमच्या पापासाठी जे शिक्षा तुम्हाला भेटायला पाहिजे ते त्याने घेतली. तो मारण्यात आला, गाळण्यात आला, त्याने सगळं पूर्ण केलं आणि तो स्वर्गात बसला. आणि तो म्हणतो की जोही हाक मारेल तो वाचवल्या जाईल. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की देव हा महान आहे, तो आत्मे बचावणारा आहे, आणि तुम्ही ऐकलं की येशू ख्रिस्ताच्या नावात पॉवर आहे, आणि जेव्हा तुम्ही त्याच्या हृदयाने हाक मारता, ही छोटीशी प्रार्थना करता की येशू मला वाचव, मी विश्वास ठेवते मी पापी आहे,
मी विश्वास ठेवते परमेश्वरा की माझ्या पापासाठी तू मारण्यात आला. मी विश्वास ठेवते प्रभू की तू माझा आत्मा वाचू शकतो. तुम्ही हृदयाने जिथेही बसले आहात, तुम्ही त्याला हाक मारा, तो स्वर्गातून तेव्हाच तुमची प्रार्थना ऐकतो. जेव्हा तुमची इच्छा आहे जीवन बदलण्याची, तर तो जीवन बदलेल. आणि जेव्हा तुम्ही हाक मारता, तो तुमचा आत्मा वाचेल. ज्याला ही शाश्वती नाही की आपण मेल्यानंतर आपला आत्मा कुठे जाईल, हे तुमच्यासाठी आहे. ज्याला शाश्वती आहे की ख्रिस्ताने माझा आत्मा वाचवला आहे, मी स्वर्गाच्या मार्गावर आहो, माझ्या पापाची क्षमा झाली आहे, तर पवित्र जीवन जगणे आणि ख्रिस्ताविषयी अनेकांना सांगणे हे तुमचं कार्य आहे. यासाठीही तुम्ही ख्रिस्ताला हाक मारा, कारण तुम्ही एकटे नाही, देव तुम्हाला सहाय्य पुरवेल. तो तुम्हाला सगळ्या शक्ती, सगळ्या गोष्टी तुम्हाला देईल की त्याच्यासाठी पवित्र जीवन तुम्ही जगले पाहिजे आणि अनेकांना ख्रिस्ताविषयी सांगितलं पाहिजे. मला तुमच्या गरजा माहीत नाही, पण हे देवाचं वचन तुमच्यासाठी आहे. तुम्ही कुठे बसत आहात ते डिसिजन घेणं तुमच्या हाती आहे. कारण देवाचं वचन सांगतं की उद्याची फुशारकी मारू नको, उद्याचा अभिमान बाळगू नको. तुला माहीत नाही की उद्या काय घेऊन येईल. म्हणून आजच तारणाचा दिवस आहे. आजच तुम्ही त्याला हाक मारू शकता. येशू हाक ऐकणारा परमेश्वर आहे आणि तो तुम्हा सगळ्या पापापासून वाचवणारा आहे. त्याने माझा आत्मा वाचवला, तो तुमचा सुद्धा वाचवेल जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला हाक माराल. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, आजच्या दिवसासाठी. धन्यवाद मानतो जे प्रभू महान कार्य तू आमच्यासाठी केलं आणि हा जीवनाचा शब्द आमच्यासाठी दिला. माझ्या राजा, प्रार्थना करतो इथे जमलेल्या आणि ऑनलाईनमध्ये असलेल्या आणि हा शब्द ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. ज्याने प्रभू हे डिसिजन अजून घेतली नाही, जो तो डिले करत आहे, प्रभू त्याच्या हृदयात तू कार्य कर की परमेश्वरा त्याने तुला हाक मारावी आणि प्रभू आपला तारणारा म्हणून स्वीकारावं. त्याने एक योग्य आणि पवित्र जीवन जगावं आणि परमेश्वरा अनेकांना तुझ्याविषयी सांगावं की त्याच्याद्वारे अनेक आत्मे वाचल्या जातील. होय प्रभू, इथे बसलेल्या आणि ऐकणाऱ्या या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तुझं कार्य तू होऊ दे. धन्यवाद मानतो ज्या महान तारणासाठी. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी. आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू.